हॅलो. हा, बरोबर. आताच रायसाहेबांनी तुमच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. हा, तर मुलांनो, की आपल्या जीवनात यशस्वी व्हायचं असेल, आपले पेपर सोपे जावे असं वाटत असेल, मग कोणतीही परीक्षा असू दे, 7वीची असू दे, 8वीची असू दे, 10वीची असू दे, 12वीची असू दे, आपले पेपर सोपे जावे असं वाटत असेल तर सकारात्मक विचार करा. सकारात्मक, निगेटिव्ह विचार करायचा नाही. एका गावामध्ये, समजा चांदूस गावामध्ये एक राक्षस यायचा. काय? आणि यायचा रस्त्यावर कोण दिसे, मुलगा असो, मुलगी असो, डोकरा असो, म्हातारी असो, तरुण असो, बाई कोणी असेल, त्याला ठोकायचा आणि पुन्हा परत जायचा. आणि दुसऱ्या दिवशी वेशीतून आते त्याचा धंदा चालूच तमाशा. कोण दिसेल रस्त्यात त्याला ठोकायचा, मारायचा आणि परत जायचा. दररोज तो त्या गावात यायचा. आणि त्या गावात एक तरुण मुलगा आला, पाहुणा म्हणून तरुण मुलगा आला त्या गावात. त्याला समाचार समजला, त्या गावात एक राक्षस येतो, दररोज लोकांना ठोकतो. रस्त्यावर येईल त्याला, वृद्ध असो, कोणी असो, लहान असो, मुलगा असो, कोणी असो, तो काय करतो, सगळ्यांनाच काय करतो, मारतो, ठोकतो. की असं का? तर मग तो विचार करतो आणि मग काय करतो, सरपंचाकडे जातो. म्हणजे तुमचा चांदूरचा कोण सरपंच आहे, उदाहरण दिलं तुमचं गाव, त्या सरपंचाकडे जातो आणि सांगतो, तुम्ही ग्रामसभा घ्या. तो पाहुणा म्हणून आलेला मुलगा विनंती केली, झालं. त्या सरपंचाने सभा घेतली, सगळे गावकरी एकत्र आले आणि त्या मुलाने सगळ्यांनी विचारलं की दररोज तो राक्षस येतो तुमच्या गावात, तो मला ठोकतो, मारतो, तुम्ही प्रतिकार का करत नाही, त्याच्याशी 2 हात का करत नाही, सर्व एकत्र येऊन त्याच्याशी संघर्ष का करत नाही, त्याला का मारत नाही. त्या मुलानं, पाहुणा म्हणून आलेला मुलानं विचारलं. झालं. एक ती माग बसलेला होता गावकरी, तो उठला, ते शक्य नाही. तो मुलगा म्हणतो का? उठला ना गावकरी, शक्य नाही. हो, राक्षस ना काडी पैलवान नाही, तो राक्षस सडपातळ नाही, तो काय जागे आम्हालाच मारेल. नाही रे बाबा, आम्ही त्याच्या जाणार नाही, आम्हाला ते जमणार नाही. त्या मुलानं गावकऱ्यांनी विचारलं, तो राक्षस काडी पैलवान नाही? नाही. आम्ही दररोज बघतो त्या जाड्या, सर पातळ नाही. तो जाड्या? गावकरी म्हणजे हो, तो जाड्या. तो तरुण मुलगा पाहुणा म्हणून आलेला गावात, तो म्हणतो माझं काम झालं, माझं काम सोपं झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी वेशी जवळ जातो, गोफण घेऊन पाहुणा आलेला आणि समोरून राक्षस येत आहे चांदूसला. दररोज त्याला ठोकायचं चालायचा. समोरून आल्यावर, जवळ आल्यावर काय केलं, त्या मुलानं गोपनीय जगत ठेवला आणि बरोबर छाताडाला नेम धरला आणि तो दगड छाताडाला राक्षसाचा लागला, सट फट खाली पडला, राक्षस वरती गेला. आता तो त्या मुलाचं उत्तर किती भारी आहे बघा. त्या मुलानं उत्तर काय दिलं माहिती आहे? मी त्या राक्षसाला मारू शकलो कारण राक्षस जाड्या होता म्हणून मी त्याला मारू शकलो. राक्षस जाड्या होता म्हणून माझा नेम चुकला नाही. राक्षस जाड्या होता म्हणून माझा नेम चुकला नाही. जर राक्षस काडी पैलवान असता तर माझा नेम चुकला असता. जर राक्षस सरपता असता तर माझा नेम चुकला असता. तो जाड्या होता म्हणून मी मारू शकलो, म्हणून मी राक्षसाला मारण्यात मी यशस्वी झालो. बघा, प्रसंग तोच, घटना तीच, राक्षस तोच, पण गावकऱ्यांचा बघण्याचा दृष्टिकोन नकारात्मक. गावकऱ्यांचा दृष्टिकोन नकारात्मक आणि त्याचा सकारात्मक. तो मारण्यात यशस्वी झाला आणि म्हणून
भविष्य काळामध्ये जेव्हा तुमचे पेपर असतील, परीक्षा असेल, कुठल्याही क्षेत्रात सकारात्मक विचार, मला हे जमणारच अशा जिद्दीने काम करा, तुम्ही जीवनात यशस्वी होणार. आणि जीवनात यशस्वी व्हायचं असेल, मोठं व्हायचं असेल, सुशिक्षित व्हायचं असेल, तर आत्मविश्वास पहिलं, सकारात्मक विचार. आलं लक्षात? आता दुसरं, आत्मविश्वास जबरदस्त पाहिजे. लक्षात ठेवा, आपल्या जीवनात यशस्वी व्हायचं असेल, आपलं जीवन सुंदर व्हावं असं वाटत असेल, आपल्या जीवनात सुख यावं असं वाटत असेल, आपल्या जीवनात आनंद यावा असं वाटत असेल, आपलं जीवन सार्थकी व्हावं असं वाटत असेल, आपल्या जीवनात मजा यावी असं वाटत असेल, तर आत्मविश्वास. एक मुलगी जन्मताच अपंग, दोन्ही पाय लुळे, दोन्ही पाय 24 तास पाठवत झोपू, आई शुश्रूषा करायची, सगळं 24 तास पाठवत लुळे पाहिजे. पण तिचा आत्मविश्वास जबरदस्त. काय म्हणते आईला, आई ग, आई ग, स्वयंपाक झाला का ग, झाला का ग? हो झाला. मग माझ्या खोलीत ये ना, माझ्या खोलीत ये ना, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. आई काय करते, स्वयंपाक झाल्यावर पदराने कपाळावरचा घाम पुसते आणि तिच्या रूम मध्ये जाते. ती वाटवर झोपूनच आहे. त्या आईला म्हणते, मी आज संकल्प केलेला आहे. आय आय आय, आता तुम्ही जर तो संकल्प त्या पोरीचा ऐकला तर तुम्ही म्हणणार तिचा स्क्रू ढिलाय, ती वेडी आहे, तिला मनोरुग्ण तज्ञाकडे घेऊन गेलं पाहिजे. तिचा जर तुम्ही संकल्प ऐकला तर. आईलाही सुरुवातीला असंच वाटलं, माझ्या मुलीला वेळ लागलाय, स्क्रू ढिलाय, तिला मनोरुग्ण तज्ञाकडे घेऊन गेलं पाहिजे. आईलाही तसंच वाटलं. संकल्प ऐका, ती काय म्हणते, ज्या मुलीला 24 तास वाटून झोपू नये, दोन्ही पाय जुळे, उठता येत नाही स्वतःच्या पायावर, ती काय म्हणते आईला, आईला म्हणते, जगामध्ये, ऑलिम्पिक मध्ये, लांब धावण्याच्या शर्यतीमध्ये, लॉंग रनिंग मध्ये, जगामध्ये पहिला नंबर काढणारच, ऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल मिळवणारच, सुवर्ण पदक मिळवणारच. आय 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 आय. आई म्हणते, तुला काय अक्कल आहे का, तू काय बोलतेस, तुला कळते का? अगं वेडी, तुझ्या पायावर तू चालू शकत नाहीस, 24 तास झोपू नाहीस, 20 रात्र दिवस तुझी शुश्रूषा करते, आणि ती खेळमध्ये नाही, ती म्हणते अख्ख्या जगात ती पहिला नंबर काढणार. ती आई म्हणते, चल मनोरंजन तज्ञाकडे चल, दवाखान्यात चल, चल तू काय, तुला अक्कल काय, काय बोलते कळते का? ती म्हणते, आई तुला वेळ लागले. म्हणते आई, नाही आई, मला वेळ नाही लागला, मी सिद्धीवर आहे. त्या मुलीचा आत्मविश्वास जबरदस्त. तिने व्यायाम करायला सुरुवात केली. एक कोच नेमला, एक शिक्षक नेमला, आणि शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली, कोचच्या मार्गदर्शनाखाली ती दररोज व्यायाम करू लागली, एक्सरसाइज करू लागली. इतका व्यायाम केला, इतका सराव केला, इतका व्यायाम केला. 1956 साली त्या मुलीचा ऑलिम्पिक मध्ये, लांब धावण्याच्या शर्यतीमध्ये, 100-200 नाही, लॉंग रनिंग, लांब पल्ल्याच्या धावण्यामध्ये ऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल पहिला क्रमांक आलेला आहे. आत्मविश्वास बघा, पहिला नंबर आलेला आहे तिला, आणि तिचा नंबर आला. 2-3 वर्षाने पुन्हा ऑलिम्पिक येते. 1956 1960च्या दरम्यान पुन्हा ऑलिम्पिक येते, आणि त्या ऑलिम्पिक मध्ये, लॉंग रनिंग मध्ये, धावण्यामध्ये 3 स्वर्ण पदक मिळवलेले. आणि वय किती तिचं? 1956 साली 16 वर्ष होतं तिचं वय. किती? 1956 ला जे पहिला नंबर आला, 16 वर्षाच्या मुलीनं पराक्रम केला. विचार करा. आणि त्या मुलीचं नाव आहे विल्मा रुडाल. विल्मा रुडाल. केल्याने होत आहे रे, आधी केलीची पाहिजे. निराश होता कामा नये. मला जमणार नाही, मला इंग्रजी येणार नाही, मला गणिताचा पेपर अवघड जाणार. येणारच. सायन्स अवघड जाणार नाही, येणारच. सगळं येणार. निगेटिव्ह विचार करायचा नाही. किती झालं? आत्मविश्वास. अजून काय सांगितलं? सकारात्मक विचार. लक्षात ठेवा, घरी लिहून घ्या. 2
सकारात्मक विश्वास, 2 पडा काय सांगितलं तुम्हाला, आत्मविश्वास, आणि तिसरं एकाग्रता. जीवनात यशस्वी व्हायचं असेल, कुठलीही फील्ड असू दे, परीक्षा असू दे, परदेशात काही तरी कुठलीही फील्ड, एकाग्रता महत्वाची. स्वामी विवेकानंद संपूर्ण जगामध्ये बुद्धिवंत आहे, त्यांची एकाग्रता जबरदस्त आहे हे संपूर्ण जगाला माहित होतं. त्यांचा अमेरिकेमध्ये व्याख्यान चालू होतं, एका खेडेगावामध्ये व्याख्यान चालू होतं. व्यासपीठ मागं मोकळं होता आणि 2 गुराखी, गुरे चारणारे अमेरिकेतले 2 गुराखी मागे गेले. व्याख्यान असं स्वामी विवेकानंदाचं पुढे चालू आहे. स्वामी विवेकानंद अमेरिकेमध्ये, आणि पाठीमागे गेले, व्यासपीठ मोकळं, आणि बंदुकीतून त्या 2 मुलांनी, एकाग्रता जबरदस्त आहे काय स्वामी विवेकानंदाची, नरेंद्रची एकाग्रता जबरदस्त आहे काय, बघतो आम्ही परीक्षा घेतो, ती गुराखी म्हणतात, आणि मागे गेले, आणि पिस्तुलीतून त्या दोघांनी स्वामी विवेकानंदांच्या कानाजवळ, डोक्याजवळ बंदुकीनं गोळ्या झाडल्या. त्या गोळ्या स्वामी विवेकानंदांच्या कानाजवळ आणि डोक्याजवळ असा आवाज पुढे करत जात होत्या. परंतु स्वामी विवेकानंदांना माहितच नाही, तितकं व्याख्यान देण्यामध्ये तल्लीन होते, गुंग होते, मग्न होते. त्यांनी व्याख्यान थांबवलं नाही, मध्येच बसले नाही, पूर्ण व्याख्यान दिलं. बघा, एकाग्रता, एकाग्रता. आणि मग ती गुराखी 2 समोर आली. हे व्याख्यान संपलेलं होतं स्वामी विवेकानंद, मध्येच त्यांनी बंद केलं नाही, पूर्ण दिलं. आणि मग ते 2 गुराखी आले आणि स्वामी विवेकानंदांना काय केली, त्यांची क्षमा मागितली आणि काय म्हटले, यू आर ग्रेट, तुमची एकाग्रता जबरदस्त आहे. अशी एकाग्रता पाहिजे. तुम्ही सुद्धा घरात अभ्यास करताना एकाग्रता महत्वाची. किती तास वाचलं याच्यापेक्षा कसं वाचलं हे महत्वाचं. 5 तास वाचलं पण लक्ष बाहेर, स्वयंपाक रूम मध्ये काय काय स्वयंपाक चालू आहे, काय उपयोग नाही. एकाग्रता महत्वाची. आता दुसरे एक उदाहरण देतो. द्रोणाचार्य माहिती आहे, 5 पांडव 100, असे 5, आणि कौरव 100, 105. आणि त्यांचा गुरुजी शिक्षक कोण, द्रोणाचार्य. तो मग त्यांची परीक्षा घ्यायची, टेस्ट घ्यायची, टेस्ट नेलं सर्वांना झाडाखाली. द्रोणाचार्य 5 पांडव आणि 100 कौरव या एका झाडाखाली. झाडावरती पोपट होता आणि त्या पोपटाच्या डाळ्या डोळ्याला बाण मारायचे. एकेकाला बोलवलं, द्रोणाचार्य गुरुजी ये, काय दिसतंय, जो तो येतो, मला पोपटाचा डावा डोळा दिसतोय, उजवा पाठ दिसतोय, लाल चोच दिसते, पोपट दिसतो, शेपटी दिसते, झाडं दिसतात, फांद्या दिसतात, फळं दिसतात, ढग दिसते, आकाश दिसते, सगळे सांगायचे. मात्र हो, सर्वांनी उत्तर अशी दिली. आणि अर्जुनाचा नंबर आला आणि द्रोणाचार्याने विचारलं, काय करायचंय, डाव्या डोळ्याला बाण मारायचंय, तुला काय दिसतंय. त्याने सांगितलं, मला फक्त पोपटाचा डावा डोळा दिसतोय, पोपट दिसत नाही, चोच दिसत नाही, शेपटी दिसत नाही, झाड दिसत नाही, फळं दिसत नाही, फांद्या दिसत नाही, पानं दिसत नाही, ढग दिसत नाही, आकाश दिसत नाही, मला फक्त पोपटाचा डावा डोळाच दिसतो. आता 105 मध्ये पोपटाचा डावा डोळा बाण मारण्यात अर्जुनाला येतात. एकाग्रता, एकाग्रता हे फार महत्वाचे. 3 झाले. आता 4थं ध्येय. ध्येयहीन माणसाचं जीवन मातीमोल असतं. लक्षात घ्या, ध्येय ठरल्यामुळं आपलं जीवन हिऱ्यासारखं चमकतं. ध्येय ठरल्यामुळं आपलं जीवन हिऱ्यासारखं चमकतं. आपल्या जीवनात आनंद का नाही, आपल्या जीवनात दुःख का वारंवार येतं, आपल्या जीवनात सुख का नाही, आपल्या जीवनामध्ये सार्थक होत नाही, आपल्या जीवनाचं मजा काय येत नाही, त्याला कारण तुमच्या जीवनात ध्येय नाही. ध्येय असेल तर आपलं जीवन आनंदी होतं, दुःखातही आपण आनंदात राहतो, संकटातही आपण आनंदात राहतो. उदाहरण पार्वती. झाला तुम्ही थोडक्यात आवडते. पार्वती ती गाद्या गिरद्यावर झोपायची. पार्वती अत्यंत नाजूक होती, पार्वती अत्यंत सुकुमार होती. ती गाद्या गिरद्यावर झोपायची, मग गाद्या गिरद्यावर पलंगावर झोपायची, पण मध्येच त्याला जाग यायची रात्री अपरात्री, केव्हा पण उठायची. आता तुम्ही म्हणाल तेव्हा डास चावत असतील, वारंवार उठते. डास चावत नव्हते, कारण एकच वेगळंच आहे. कारण तिच्या
केसातील गुलाबाचं फूल घरंगळत 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 पाठीखाली यायचं, ते टोचायचं, ते बचायचं आणि म्हणून ती रात्री अपरात्री जागी यायची. झालं. पार्वतीनं जीवनामध्ये ध्येय ठरवला. ध्येय कोणतं पहा पार्वतीनं, मी शंकराला पती करेन, मी शंकराला पती करेन. बस खुल्या जागी हत्तरावर दगडावर तपश्चर्या करू लागली. उन्हाची तिच्या चेहऱ्यावर तेज होतं, कारण जीवनात ध्येय होतं. जीवनात ध्येय होतं. अगोदर तिला जाग येत होती, गादीवर टोचायची, तिला जाग यायची. आता पत्थरावर झोपत होती, दगडावर झोपत होती. दगड ओबड झोपड तिला टोचत नव्हता. चेहऱ्यावर उन्हातही तेज होतं, कारण जीवनात ध्येय होतं. ध्येय असेल तर मनुष्य संकटाची आनंदी असतो, दुःखाची आनंदी असतो, दुःखाची संकटाची कधीच फिकीर करत नाही. म्हणून तुमच्या जीवनात आताच तुम्ही ठरवा. मुलीनो, दिदी, हे बघा, कोणाला असा प्रॉब्लेम आला जाऊन गुपचूप यायचं. तुम्ही आतापासून ध्येय ठरवा. तुम्ही काय वडील सांगतात, गुरुजी सांगतात, वडील सांगतात वकील हो, आई सांगते इंजिनियर हो, ती दुसरी मैत्रीण म्हणते मी चालली साईडला, मी ते हेलिकॉप्टर नेव्ही मध्ये जाणार, एक म्हणजे फौजीत जाणार, दुसरा जातो म्हणून जाऊ नका. तुम्ही आताच ध्येय ठरवा. आता तुम्हाला आत्ताच बाबासाहेब गायकवाड यांनी ना सांगितलं, त्या खेडला माझ्या मुलाचं हॉस्पिटल आहे, साळुंखे हॉस्पिटल चांदोलीला. कधी गेला का? हा, तर बघा रस्त्यातून, तर ते हॉस्पिटल माझ्या मुलाचं आहे. मुलगा तुमच्या एवढा होता तो. तुम्ही व्यवस्थित बैठे बैठे सावधान आरामशे, तुमच्या फायद्याचा आहे. ऐका, हा आरामशे. आता ऐका, तिसरीला पोरगा होता तो. तुम्ही आता कितीला आहे? 7वीला. माझा तो पोरगा आज 2 हॉस्पिटल आहे. एक आपल्या पाण्याच्या टाकीकडे साईनाथ हॉस्पिटल आपलं माझ्या मुलाचं, साळुंखे हॉस्पिटल जे आहे चांदोलीला ते पण माझ्या मुलाचंच आहे. सुनबाई पण डॉक्टरीन आहे. पण तो तिसरीला होता. तुमच्या फायद्याचा आहे म्हणून सांगतोय. तिसरीला होता, धावत आला, मराठी शाळेत होता. आता यांनी काय सांगितलं, मराठी शाळेतली राजेशाळेत सांगितलं मुलं चमकतात, फाउंडेशन किती चांगलं आहे. त्या तिसरीत धावत आला आणि मी खोलीत एकटाच होतो. आला, दप्तर फेकून दिलं आणि मला म्हणतो, पप्पा आज मुलं आज खुश आहे. मॅडम मला 3 प्रश्न विचारले. तो काय बोलतो, मग वय किती? 8 वर्षाचं. तिसरीला मॅडम प्रश्न विचारला, मग 3 प्रश्न पुन्हा झाले. मला खूप आली, खुश. मग काय केलं, मॅडम मला शाबासकी दिली. झालं. मग मी सहज माझ्या डोक्यात आलं की तू कोण होणार मोठेपणी? मी मास्तर झालो. तो मोठेपणी कोण होणार? त्याला मी विचारलं, कंडक्टर होणार का, ड्रायव्हर होणार का, किसी कापो होणार? किस कापायचं, चोऱ्या करायचं? तो काय म्हणतो, खिस कापायला पण कोर्स लागतो. माझा मुलगा काय म्हणतो, खिस कापायचं म्हणतो. अरे म्हटलं साधा काय ते, तुला कोर्साला पाठवतो. मला अजून आठवते, त्या पोराला पण आठवते. मी तिसरीला असताना वडील मला काय बोलले, म्हटलं कोर्स असतो, एखादा पटात चोर बघतो, त्याच्या अंदर तू 5-6 महिने शिकायचं. मस्त एसटी स्टँडवर गर्दीत, तो मांडीला चाकू लागत नाही, ब्लेड लागत नाही, पोटाला लागत नाही. घरी आल्यावर मी खिशात घातला, 20,000 गडप बरोबर कापायचं. पण रेल्वे स्टेशनला पण चोर कापतात, पैसे घेऊन जातात. मग असं तुला म्हटलं मस्त चोऱ्या करायच्या, आनंद लुटायचा. नाही तर कंडक्टर तिकीट ड्रायव्हिंग. तू मुलगा काय म्हटला ना, तिला पटकन म्हटला मला डॉक्टर व्हायचं आहे. मी त्याला बोललो नाही, तुम्ही लिहून घ्या, घरी लिहा, तुम्ही म्हणा ना. तो म्हणला मला डॉक्टर व्हायचं. आय आता डॉक्टर व्हायचं म्हटलं पैसा. मला आलं टेन्शन. त्या मुलाला म्हणलं अरे त्याला पैसा फार लागतो. पप्पा ते तुमच्याकडे म्हणतो, तिसरीचा पोरगा. आणि म्हटलं त्याला इंग्लिश चांगलं लागतं, ते माझ्याकडे. आणि त्याला जीवशास्त्र चांगलं लागतं, ते माझ्याकडे. द्या वेळापत्र. आणि त्या अनुभव म्हणलं बाबा डॉक्टर का व्हायचं रे? मी काय सांगितलं होतं डॉक्टर व्हायला? तो म्हणतो डॉक्टर का व्हायचा, ऐका म्हणतो मी आजार पडल्यावर तुम्ही दवाखान्यात घेऊन जाता, बाहेर उभा राहता. तिसरीचं पोरग म्हणतोय बाहेर उभा राहता. ते ब्रदर मला आत धरून घेते, पाय धरते, सिस्टर तोड लागते. का माहितीये का? त्यांची शक्ती जास्त. त्या सिस्टरची शक्ती आमच्यापेक्षा जास्त, त्या ब्रदरची शक्ती जास्त, आणि ते डॉक्टर आहे त्याची पण शक्ती जास्त. आणि आमच्या लहान मुलांना ती सुया खुपसते, एक तर दंडाला किंवा मांडीला. बर त्या इंजेक्शनचा आणि तुझा काय संबंध? तो मग तुम्ही याचा बदला घेणार. ज्याचा आता हॉस्पिटल आहे तो काय म्हणतो तिसरीला, त्याला डॉक्टर व्हायची काय चीज माहित नाही.
तो म्हणतो याचा बदला घेणार. म्हणजे कसा बदला घेणार? मी मोठा होणार, मी डॉक्टर होणार आणि मी पण लहान मुलांना सेवा बसणार. काय आज त्याच्या आतून आवाज आला, तो त्याला लादला असता तर एवढी प्रगती झाली नसते. क्लिनिक टाकून माशा मारत बसला असता. मला एवढंच सांगायचंय, तुम्ही आरशासमोर उभं राहायचं आणि तुम्ही ठरवा काय व्हायचंय, त्याप्रमाणे निर्णय घ्या. लक्षात ठेवा. आता परीक्षा सोपी जाण्यासाठी 2 मिनिटात काम आवडतो. हे इथे मेंदू आहे, ह्या मेंदूत टप्पे. तुम्हाला किती विषय दिली? टोटल विषय किती आहेत तुम्हाला कोण सांगेल का? 6. ठीक आहे, मग 6 टप्पे समजा. तिथे 6 टप्पे. तुम्ही काय करता माहिती का? उद्या इंग्रजीचा पेपर आहे, त्या प्रत्येक टप्प्याला लॉक आहे. हिंदी, मराठी, सायन्स, गणित, टप्पे. तुम्ही काय करता? सगळी टप्पे खोलता. सगळी टप्पे खोलायचे नाही, सगळे टप्पे खोलायचे नाही. उद्या कोणता आहे? गणित. गणिताच लॉक काढायचं, खोलायचं. बाकीचे 4 विषय 5 विषय लॉक, विशेष काढायचं नाही, फक्त गणित. उद्याचा पेपर गणित. अभ्यास करा, मार्क चांगले मिळणार. पण आपण काय करतो माहिती का? हाय 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 हाय, काल इंग्लिशचा पेपर अवघड गेला, 10 मार्काचं राहिलं. परवाचा माझा सायन्स जर नाही झाला, व्यवस्थित पेपर नाही गेला, तर मग इंजिनियर कसा होणार, डॉक्टर कसा होणार, त्या साईडला जात. म्हणजे तुम्ही सगळे कप्पे खोलता आणि मग गडबड होते पेपरात. आणि म्हणून एकच कप्पा खोलायचा बस. मागचा गेला अवघड सोडायचा. पुढचा त्या उद्या जो आहे त्याचाच करा, तुम्हाला यश मिळणार. आणि शेवटचा मुद्दा, शरीराची काळजी. 10वीची परीक्षा असू दे, 7वीची असू दे, 8वीची असू दे, तुम्ही काय करा की परीक्षेच्या वेळेला, आता तुमची परीक्षा कधी आहे दिदी? 7वीची हा बघा. आता 11 तारखेपासून तुम्ही काय करायचं तुम्हाला सांगतो. शेवटचा मुद्दा की काय करायचं बघा. की शक्यतो हे उन्हाळा आहे, मांसाहार खाऊ नका. परीक्षा चालू, लक्षात ठेवा, घरी लिहून ठेवा, मांसाहार खाऊ नका. कारण मांसाहार पचायला 72 तास लागतात. किती तास लागतात? 72 तास. तुम्ही वाचताय आणि गुंगी येणार, झोपणार, मटण, अंडी, चिकन, सत्यानाश. 72 तास लागतात. परीक्षा झाल्यानंतर मग द्या ताव मारा मस्त. पण परीक्षा चालू असताना मांसाहार टाळा, शाकाहारी. लक्षात ठेवा, दूध, दही, ताक, तुपट, तेलकट टाळा. दही चालेल, ताक चालेल, थंड, परंतु तेलकट तुपट नाही. म्हणून शाकाहारी तेल आणि ज्वारीची भाकरी खा, बाजरीची खाऊ नका. घरात जर मम्मीने केली असेल म्हणजे तू खा, मला ज्वारीची दे. कारण त्या भाजरी काय आहे? हीट आहे, वरून हीट आहे, आतून हीट. मग तुम्हाला बाथरूमला लघवीला त्रास होणार, जळजळणार, मूळव्याध, ही अशी लक्षणं आहेत ती. म्हणून बाजरीची भाकरी खायची नाही. चपाती खाऊ नका, जर अन्न वाचायला घेतले झोपणार, परीक्षेत काळजी घ्यायची. तर तुम्ही ज्वारी 1 नंबर आहे. विज्ञानानं हे केले, चिकित्सा केलेली त्याच्यावर. भाकरी 1 पण दोष नाही. ज्वारीची भाकरी झालं. शेवटचा मुद्दा, ज्वारीची भाकरी खायची. हे झालं. आता व्यायाम, घरात 10 मिनिटं व्यायाम करायचा. तुम्ही म्हणणार ह्या सरांना काय वेळ लागले का? परीक्षेचा व्यायाम कसा करायचा? अरे व्यायाम केल्यानं कार्यक्षमता वाढते. तुम्ही उठा बसा काढा, सूर्यनमस्कार करा, जागेवरच 5 मिनिटं जोरात धावा. त्याच्यामुळे काय होतं माहिती का? जर व्यायाम करण्यापूर्वी तुम्ही 1 तास मन लावून अभ्यास करत असाल तर 10 मिनिटं तुम्ही व्यायाम केल्यानं पळा जागेवर, सूर्यनमस्कार काढा, उठा बसा काढा, 10 मिनिटं फक्त. त्यामुळे काय होतंय, 1 तास जर तुम्ही मनानं अभ्यास केला तर 2 तास तुम्ही मन लावून अभ्यास करा. 2 तास कार्यक्षमता वाढते. सगळ्यात महत्वाचा अभ्यास दिवसभर करू नका. पाठीच उठा. पाठीचा मेंदू फ्रेश असतो. हा मेंदू कसा असतो? फ्रेश. रात्रभर तुम्ही झोपता आणि पाठीचं ना एकदा वाचलेलं आणि दिवसात 2दा वाचलेलं बरोबर आहे. म्हणून जागरण करू नका परीक्षेच्या वेळेला. हे सर्व साधारण सांगितलं. आता ह्या शिक्षकांचा तुम्ही आदर राखा, एवढं सांगतो आणि माझं भाषण संपवू. ह्या शिक्षकांचा आदर राखला पाहिजे. एक जिरापाची मादी कशी बाळंत होते सांगा? जिरापाची मादी कशी बाळंत होते? ठीक आहे, मी सांगतो. जिरापाची मादी बसून बाळंत होत नाही. उंचीच्या उंच असतात जिराफ. ती उभारून बाळंत होते. घरी लिहून घ्या.
उभारून आणि जन्म झाल्या त्याला बाळ पटकन खाली पडतं. उभारून खाली पडल्यानंतर जिराफ 3-4 फूट मागे येतं. बाळांचं झाल्यावर 3-4 फूट मागे येतं आणि मग उजव्या पायाने त्या बाळाला, जे आपलं पिलो आहे, जन्म होऊन 1 मिनिट पण झालेलं नाही, ते आपल्या बाळाला उजव्या पायाने लाथ मारतो. 1 मिनिट पण जन्म झालेला नाही आणि मग ते बाळ धडपडत 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 उभा राहतं, पुन्हा तोल जातो, खाली पडतं, पुन्हा दुसरी लाथ मारते, पुन्हा ते बाळ लडबडत 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 उभा राहतं, तोल जातं. जोपर्यंत स्वतःचं बाळ स्वतःच्या पायावर उभा राहत नाही तोपर्यंत ती आई लाथ मारतच राहते. आणि एक क्षण असा येतो की लाथ मारल्यानंतर ते बाळ लडबडत 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 उभा राहतं आणि आपल्या शरीराचा आपल्या पायावर तोल पेरतं, सांभाळतं, तोलतं. आणि मग आई खुश. आईचा उद्देश काय असतो मारण्याचा? दिदी, आईचा उद्देश बाळाला मारण्याचा ती घरी लिहून ठेवा. आईचा उद्देश असतो माझ्या बाळानं परावलंबी बनवू नये, माझ्या बाळानं स्वावलंबी बनावा, माझ्या बाळानं जंगलातलं अन्न स्वतःच शोधावं, माझ्या बाळानं शत्रूपासून स्वतःचं रक्षण करावं. उद्या कदाचित जर माझं बाळ अपंग राहिलं तर वाघ सिंह येतील आणि माझ्या बाळाला खातील, म्हणून ती लाथ मारत असते. अपंग राहता कामा नये, स्वावलंबी बनलं पाहिजे. आता मला मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, त्या जिराफाच्या मादीचं, त्या आईचं बाळावर प्रेम होते की नाही? अरे वा वा, फार हुशार आहेत, फार हुशार आहेत. बघा, तसं तुम्हाला सगळ्यांनी चांगल्यासाठी सुसंस्कृत बनावं, आदर्श नागरिक बनावं, तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहावं, परावलंबी राहू नये, सुशिक्षित, अतिसुशिक्षित व्हावं, सुसंस्कृत व्हावं. म्हणून मॅडमने तुम्हाला काही थोडी शिक्षा केली असेल, सरांनी काही थोडं शिक्षा केली असेल, मनावर घेऊ नका, खुणच धरू नका. लक्षात ठेवा, हे तुम्हाला मी सांगतोय, ह्यांचा आदर राखा. आता लास्ट अँड बेस्ट माझी एक कविता वाचून दाखवतो आणि माझं व्याख्यान संपवतो. कवितेचं नाव आहे हे करून ब. व्यवस्थित आहे का? कवितेचं नाव आहे हे करून ब. व्यवस्थित आहे का? कवितेचं नाव हे करून ब. देऊन बगदार, देऊन बगदार, कधी शेतकऱ्यांना बियाणं, कधी शेतकऱ्यांना बियाणं, कधी निराधार कन्येचा, जिला आधार नाही अशी कन्या मुलगी, निराधार कन्येचा उचल बोजा लग्नाचा, उचल बोजा लग्नाचा. पालक हो एखाद्याचा, पालक हो एखाद्याचा, निराधाराच्या बालकाचा, निराधाराच्या बालकाचा. घास भरव एखाद्याला, घास भरव एखाद्याला, उपाशी पोटी असणाऱ्याला, उपाशी पोटी असणाऱ्याला. आधार देऊन एखाद्याला, आधार देऊन एखाद्याला, मदत कर अपंगाला, मदत कर अपंगाला. निर्धार कर जीर्णोद्धाराचा, निर्धार कर जीर्णोद्धाराचा, जीर्णाशा शाळेचा, जीर्णाशा शाळेचा. मी काल बाबासाहेब गायकवाड यांनी ती पॅम्पलेट पाठवलं आणि ते सोलर बिलर सगळं ते रोटरी क्लबचं मी पाहिलं. काय तर रोटरी क्लबचे जे अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष आहेत, सदस्य आहेत, त्या सर्वांना माझा सलोट, जोशी तालिया, सर्वांना सलोट. कारण जे ना फुलाची पातळी जे काही देतात आपल्या शाळेसाठी, तर त्यांना त्या रोटरी क्लबला मी पाहिलेलं आहे की अनेक ठिकाणी ते सहकार्य करतात. सोलर म्हणा, आणखी काय खुर्च्या म्हणा, साहित्य देतात. तर त्यांना शाळेमध्ये देव दिसतो, मुलांमध्ये देव दिसतो आणि यालाच अध्यात्म म्हणायचं. लक्षात ठेवा, दुसरा तिसरा अध्यात्म काही नाही. तर त्या रोटरी क्लबचं जे काही सदस्य, अध्यक्ष, उपाध्यक्ष आहेत त्यांना माझा सलूट. आता ते येणार होते, ठीक आहे. हा, तर हे त्यांना मी सलूट करतो. हे कार्य महत्वाचं. दान करून पाहिलंस, दान करून पाहिलंस,
कधी एखाद्या वृद्धाश्रमास दान करा. प्रेम असावे कोणावर, हे मुलीनो, प्रेम कोणावर असावं? एखाद्या आश्रमातील माणसावर प्रेम असावं. दान धर्माच्या जुन्याच बदलून बघ व्याख्याच. मंदिरामध्ये जाणाऱ्या रांगा, क्या बात है, मंदिरामध्ये जाणाऱ्या रांगा, मस्जिद मध्ये जाणाऱ्या रांगा, तशाच रांगा जर वाचनालयात गेल्या तर भारत महासत्ता बनेल. जग सलाम करेल भारताला. फक्त त्या रांगा वाचनालयात जाऊ दे. सारा वाचून सुंदर पुस्तक सशक्त होईल मस्तक. सशक्त झालेलं मस्तक नमत नसतं. काय कोणाचं नसतं हस्तक, हस्तक नसलेलं मस्तक नमत नसतं मालक. थँक्यू. मला ऐकून घेतलं त्याबद्दल आभारी आहे. आपणा सर्वांना वंदन करून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.